या व्हिडिओमध्ये पाहूया आपण लेखापाल परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाची 50 प्रश्न। या व्हिडिओमध्ये एकूण 50 प्रश्न स्पष्टीकरणसह दिलेले आहेत। हे जर 50 प्रश्न तुम्ही केले तर तुम्हाला गणिताचा पेपर अतिशय सोपा जाईल। मित्रांनो, टेलिग्राम चॅनल आजच जॉइन करा। जीनियस मॅथ @जीनियस मॅथ सर्च करा। तुम्हाला हे चॅनल जॉइन केल्यानंतर 500 पेक्षा जास्त व्हिडिओचे आणि प्रत्येक घटकाच्या लिंक व्हिडिओ मिळतील। तर चॅनल सोबत रहा। चला तर पाहूया 50 प्रश्न लगेच। नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण एकूण 50 प्रश्न। एकूण 50 प्रश्न जे की लेखापाल परीक्षा त्यानंतर महापोर्टल परीक्षा त्याचबरोबर तलाठी ऑनलाइन परीक्षा या सर्व परीक्षेमध्ये अतिशय उपयुक्त आहेत। त्याचबरोबर काही प्रश्न लेखापाल परीक्षा 28 फेब्रुवारी ते 3 फेब्रुवारी या दरम्यान आलेले काही प्रश्न या ठिकाणी दिलेले आहेत। तर या पद्धतीनं एकूण 50 प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो, हे जर 50 प्रश्न तुमचे परफेक्ट झाले तर तुम्हाला कमीत कमी 40 प्रश्न तर सहज सोडवता येतील। तर यासारखे प्रश्न नक्कीच तुम्हाला हे विचारले जाऊ शकतात किंवा यासारखेच प्रश्न परीक्षेमध्ये असतील, फक्त संख्या वगैरे बदल असू शकतात। तर या ठिकाणी पहिला प्रश्न आहे 6x बरोबर 98 चा वर्ग वजा 92 चा वर्ग, तर x ची किंमत किती? तर हा प्रश्न सोडवत असताना हे 6x बरोबर, आता हे 98 चा वर्ग वजा 92 चा वर्ग, याचा अर्थ असा होतो 98 अधिक 92 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 98 वजा 92 म्हणजे 6x बरोबर, ह्या दोन्हीची बेरीज करून घेऊयात आपण। हे येईल 190 गुणिले यांची वजाबाकी आली 6। आता हे 6 इथं गुणाकारामध्ये आहे, इकडे आल्यावर भागाकार होईल, म्हणजेच x बरोबर 190 गुणिले 6, भागाकारामध्ये 6, 6 1 6, 6 1 6 आणि म्हणून x ची किंमत असेल 190। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न। या ठिकाणी आपण एकूण 50 प्रश्न पाहणार आहोत। तर या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे 2, 6, 10, 14 या अंकगणिती श्रेणीत पहिल्या 16 पदांची बेरीज किती? तर मित्रांनो, संख्या मालिकेमध्ये अंकगणित श्रेणी आणि भूमिती श्रेणी या दोन श्रेणी आहेत। तर या ठिकाणी अंकगणित आणि भूमिती दोन्हीवरही या परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जात आहेत। तर पाहूया हा प्रश्न कसा सोडवायचा। तर या ठिकाणी 2, 4, 2, 6, 10, 14 या अंकगणित श्रेणीत 16 पदाची बेरीज विचारली आहे आपल्याला। तर 16 पदाची जर बेरीज काढायची असेल तर या ठिकाणी पहा, ए म्हणजे पहिलं पद 2 आहे, समान फरक जो आहे प्रत्येकामध्ये, या ठिकाणी जो फरक असतो हा 4चा फरक आहे, त्यालाच डी असं म्हणतात। त्यानंतर आपल्याला n म्हणजे 16 घ्यायचं आहे आणि उत्तर काढायचे आपल्याला SN बरोबर किती? SN म्हणजे पहिल्या 16 पदांची बेरीज। तर SN बरोबर n/2 कंसात 2a प्लस n वजा 1 कंसाच्या बाहेर d। तर या ठिकाणी किमती ठेवूयात। S16 बरोबर हे 16/2 कंसामध्ये 2 गुणिले a ची किंमत दिलेली आहे आपल्याला 2 अधिक n म्हणजे 16 वजा 1 d म्हणजेच हे d आहे 4 गुणिले 4। त्यानंतर पुढची स्टेप या ठिकाणी 2 1 2 16 म्हणजे हे आलं 8 कंसामध्ये 2 गुणिले 2 चा गुणाकार आला 4 अधिक 16 मधून 1 गेले, या ठिकाणी 15 राहील आणि 15 चौक 60 होईल, म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं मिळेल 8 गुणिले 64 आणि हा जर गुणाकार केला 8 ने 4 ला गुणूयात, 8 चौक 32 ला 2, 8 3, 8 संग 48 आणि 3 51
तर उत्तर येईल 512. म्हणजे या पदावलीमध्ये 16 पदांची बेरीज असणार आहे 512. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. आयताची एक बाजू 12 सेमी व कर्ण 20 सेमी असेल तर आयताची दुसरी बाजू किती? तर पहा मित्रांनो, आयत जर आपण काढला, हा कर्ण जर काढला तर एक बाजू 12 सेंटीमीटर आहे, कर्ण 20 सेमी आहे. तर आपल्याला ही दुसरी बाजू विचारली आहे. तर या ठिकाणी पायथागोरसचा प्रमेय वापर करायचा आहे. हा 20 चा वर्ग वजा ह्या एका बाजूचा वर्ग करायचा, म्हणजे येईल 400 वजा 144 बरोबर 256. आणि याचं वर्गमूळ काढून घ्या. 256चं वर्गमूळ बरोबर 16, म्हणून ही बाजू असेल 16 सेमी. तर या पद्धतीने हा प्रश्न सोडवून घ्या. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, चौरसाचा कर्ण 12 वर्गमुळात 2 सेमी असेल तर क्षेत्रफळ किती असेल? तर पहा, चौरसाची जेव्हा तुम्हाला बाजू माहित असते तेव्हा तुम्ही क्षेत्रफळ काढण्यासाठी सूत्र वापरतात बाजूचा वर्ग. जेव्हा तुम्हाला कर्ण माहित असतो तेव्हा तुम्ही क्षेत्रफळ काढण्यासाठी सूत्र कर्ण वर्ग छेद 2 हे वापरा. आता या ठिकाणी जर किंमत ठेवली आपण, कर्ण आहे 12 वर्गमुळात 2 कंसाचा वर्ग छेदामध्ये 2. या ठिकाणी 12चा वर्ग 144 गुणिले वर्गमुळात 2चा वर्ग 2च छेदामध्ये 2, बेक बे बेक बे, म्हणून उत्तर मिळेल तुम्हाला 144 सेंटीमीटर वर्ग. आणखी एक मुलांचे कन्सेप्ट क्लिअर करतो. वर्गमुळात 2चा जर वर्ग करायचा तुम्हाला जेव्हा प्रसंग पडला तर याचं उत्तर वर्गमुळात 2चं उत्तर 2च असतं. वर्गमुळात समजा 12चा वर्ग करायचा आहे तर याचं उत्तर नुसतं 12च असतं, हे लक्षात ठेवा. वर्गमुळामध्ये समजा 27 आलं आणि याचा वर्ग करायचा आहे तर याचं उत्तर 27 असतं. म्हणजे वर्गमुळामध्ये कोणतीही संख्येचा वर्ग केला तर उत्तर त्याचं तीच संख्या असते, हे लक्षात ठेवा. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, समभुज चौकोनाचा कर्ण 18 सेमी व 20 सेमी असेल तर क्षेत्रफळ किती? तर या ठिकाणी समभुज चौकोनाचा कर्ण 18 सेमी आणि 20 सेमी दिलेला आहे. समभुज चौकोन सर्वांना माहिती आहे. तर या समभुज चौकोनाच्या क्षेत्रफळाचं सूत्र बरोबर 1/2 गुणिले कर्णाचा गुणाकार. म्हणजे या ठिकाणी 1/2 गुणिले हे 18 गुणिले 20, बेक बे 92 18, 9 गुणिले 20 म्हणजेच 180 सेंटीमीटर वर्ग. तर हे असेल कर्ण समभुज चौकोनाचं क्षेत्रफळ काढायचं सूत्र. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, 4, 8, 12, 16 श्रेणीतील 21वे पद शोधा. तर मित्रांनो आणखी एकदा सांगतो, लेखापाल परीक्षा आपण देत असाल किंवा महापोर्टल किंवा ऑनलाईन तलाठी तर या सर्व परीक्षेला यासारखेच गणित असणार, यापेक्षा वेगळं गणित असणार नाही. त्यामुळे या गणिताचा नक्की सराव करा, तुम्हाला खूप चांगले मार्क पडतील. तर पाहूया, या श्रेणीमध्ये 21वे पद शोधायचं आहे. या ठिकाणी ए बरोबर आहे 4, त्यानंतर डी पण आहे 4, एन बरोबर 21 आणि आपल्याला शोधायचं आहे टीएन म्हणजेच 21वे पद शोधायचं आहे. आणि हे पद शोधत असताना आपण असं लिहू शकतो, टीएन बरोबर ए कंसात एन वजा 1 ब्रॅकेट बाहेर डी. तर हे T21 बरोबर हे ए म्हणजे 4 आलं अधिक एन वजा 1 म्हणजेच 21 वजा 1 आणि कंसाच्या बाहेर डी म्हणजे 4. या ठिकाणी जर हे सोडवलं तर 4 अधिक 21 मधून 1 गेले, हे 20 गुणिले 4 म्हणजे 4 अधिक 80 म्हणजे उत्तर आलं 84. तर या श्रेणीमध्ये 21वे पद असेल 84. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, x चा 7वा वजा 4x चा 6वा अधिक 2x चा 4था वजा 3x चा घन भागिले 6x वर्गच्या x वर्गचा सहगुणक किती असेल? तर पहा, या ठिकाणी आपण जेव्हा याला भागतो
तेव्हा आपल्याला विचारले की x वर्गचा सहगुणक किती असेल, तर भागाकार करत असताना आपण डायरेक्ट असं लिहू शकतो ax चा 7वा छेदामध्ये 6x वर्ग, त्यानंतर हे वजा 4x चा 6वा छेदामध्ये 6x वर्ग अधिक 2x चा 4था छेदामध्ये 6x चा वर्ग वजा 3x चा घन छेदामध्ये 6x चा वर्ग. म्हणजे आपण काय केलेलं आहे, अंशामध्ये जेवढे काही घटक आहेत किंवा जेवढे पद आहेत त्याला आपण 6x वर्गनं डायरेक्ट भागाकार केलेला आहे. म्हणजे यानं याला भागलं, पुन्हा यानं याला भागलं, यानं याला भागलं, यानं त्याला भागलं, हे सगळ्यांना भागाकार केला. आता भागाकार करण्याच्या पद्धतीमध्ये हे 6 आणि ही जी संख्या असणार आहे हे आपण असंच लिहू शकतो, आणि हे छेदामध्ये x वर्ग आहे, इथं x चा 7वा आहे, तर हे 2 वर जाणार आणि मायनस होणार. म्हणजे हे आपण असं लिहू शकतो a/6 x चा 5वा. म्हणजे ह्या 7 मधून हे 2 वजा करायचं, वजा 4/6 x चा 4था, ह्या 6 मधून हे 2 वजा केले, अधिक 2/6 x चा 2रा वजा 3/6 x नुसतं. तर आता आपल्याला विचारलंय x वर्गचा सहगुणक, तर या ठिकाणी x वर्ग, या ठिकाणी ही पायरी दिसते तुम्हाला पहा x वर्गची, तर याचा सहगुणक म्हणजे हे सोबतची संख्या, तर ती आहे +2/3. हे घेत असताना इथल्या चिन्हासहित घ्या, लक्षात ठेवा, नुसती संख्या घेऊ नका, चिन्ह पण सोबत घ्या. 2/6 याचाच अर्थ असा होतो 2 × 2 = 6 म्हणजे +1/3. हा झाला याचा सहगुणक. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न सोडवण्यापूर्वी मी तुम्हाला थोडक्यात माहिती देतो की व्हॉट्सअप ऑनलाईन क्लास काय आहे. नेमकं व्हॉट्सअप ऑनलाईन मॅथ क्लास मित्रांनो, तुमच्याकडे वेळ आहे, पैसा आहे आणि क्लास लावता येत नाही, तर आपल्याकडे पैसा आहे, वेळ आहे, परंतु क्लास लावता येत नाही. तुम्ही खेडेगावामध्ये राहतात, आणि तुम्हाला जर गणित आणि बुद्धिमत्ता शिकायचं असेल, गणित आणि बुद्धिमत्ता, तर व्हॉट्सअप क्लास जॉईन करा. व्हॉट्सअप क्लास जॉईन केल्यास तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ता व्हॉट्सअपवर तुमच्या घरी बसून शिकता येणार आहे. आणि व्हॉट्सअप क्लासमध्ये जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर 8856 046 142 या नंबरवर व्हॉट्सअप करा, तुम्हाला या क्लासबद्दलची सविस्तर माहिती दिली जाईल. तर पाहूया प्रश्न. वर्गमुळात 2 बरोबर 1.414, तर वर्गमुळात 2425 बरोबर किती? तर जेव्हा पण असा प्रश्न येईल तेव्हा हे 2425 ला 2च्या गुणाकाराच्या स्वरूपात लिहा, म्हणजे 2 गुणिले हे येईल 1225. हे 2425 म्हणजेच 2 गुणिले 1225. आता पहा, हे वर्गमुळात 2 सेपरेट काढा, गुणिले हे वर्गमुळात 1225 असेल. आता वर्गमुळात 2चं तुम्हाला किंमत सांगितलेली आहे 1.414 गुणिले 1225चं वर्गमूळ तुम्हाला माहिती आहे 35. तर या ठिकाणी जो गुणाकार असणार आहे तो गुणाकार करून घ्या, तुम्हाला उत्तर मिळून जाईल. फक्त या ठिकाणी मला सांगायचं हे आहे की वर्गमुळात 2 नेमकं इथं उपयोग कसा करायचा हे बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती नाही. तर या पद्धतीने हा प्रश्न तुम्ही सोडवू शकता. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. आणखी एक, हा गुणाकार अंदाजे कसा करायचा सांगतो. 35 × 35 तर असणार आहे आणि वर आहे 0.40, तर 0.40चा जर विचार केला तर 35 दोन्ही 70 आणि 0.40 म्हणजे 140, म्हणजे पॉईंट जर केलं तर हे 14 होणार आहे. मॅक्झिमम याच्यामध्ये 15 प्लस करा, याचा गुणाकार तुम्हाला 50 किंवा 50च्या जवळपास मिळतो. म्हणजे इथं गुणाकार करायला सुद्धा वेळ घालवायची गरज नाही. तर या पद्धतीने सर्व प्रश्न सोडवून घ्या. यानंतर पाहूया पुढील प्रश्न लगेच. तर पाहूया यासारखा एक महत्त्वाचा प्रश्न. वर्गमुळात 2 बरोबर 1.412, तर वर्गमुळात 50 वजा वर्गमुळात 18 बरोबर किती? तर या ठिकाणी तुम्ही असंच करू शकतात. पहा,
वर्गमुळात 50 वजा वर्गमुळात 18, म्हणजे आपण असं लिहू शकतो वर्गमुळात 2 गुणिले 25 वजा वर्गमुळामध्ये 2 गुणिले 9, यालाच असं लिहिता येईल। हे सगळं आपल्याला तोंडी करायचं हे लक्षात ठेवा। हे वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 9, तर या ठिकाणी वर्गमुळात 2 जर आपण बाहेर काढलं वर्गमुळात 2, तर ब्रॅकेटमध्ये राहील वर्गमुळात 25 वजा वर्गमुळात 9। आता हे वर्गमुळात 2 म्हणजे 1.412 गुणिले या ठिकाणी 25चा वर्ग 5 आणि ह्या 9चा वर्गमूळ 3, 25चं वर्गमूळ 5, 9चं वर्गमूळ 3, म्हणजे हे 1.412 गुणिले या ठिकाणी 2 येईल। तर हा गुणाकार तुम्ही तोंडी पण करू शकतात। या ठिकाणी उत्तर मिळून जाईल तुम्हाला 2.824 वगैरे। तर या पद्धतीने हा प्रश्न सोडवून घ्या। वर्गमुळात 2चं वर्गमूळ कसं काढायचं आणि हा वापर कसा करायचा लक्षात ठेवा। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न। पुढचा प्रश्न आहे चौथ्या मुळामध्ये 81चा 5वा घातांक। तर या ठिकाणी लक्षात ठेवा 81चं चौथं मूळ म्हणजेच 5/4। तर हे चौथं मूळ कसं काढायचं तर आपल्याला माहित पाहिजे की 81 हे संख्या कोणत्या 4 संख्याचा गुणाकार केल्यावर मिळते। म्हणजे जसं की 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 केले की 81 मिळते, हे तुम्हाला माहित असायला हवं। तर हे 1 2 3 4 संख्यांचा गुणाकार 81 येतो, म्हणून या ठिकाणी चौथं मूळ येतं 3, म्हणून हे मूळ संपतं आणि 81चा आपण 3 लिहू शकतो, वर राहतं 5। या ठिकाणी 3चा घातांक 5 म्हणजे 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 5 वेळेस करा, हे येईल 9 गुणिले 9 गुणिले 3 म्हणजेच 81 गुणिले 3, आणि हा गुणाकार केल्यानंतर हा मिळेल तुम्हाला 243। तर या पद्धतीने हा प्रश्न सोडवून घ्या। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न। पुढचा प्रश्न आहे वर्गमुळात 3 बरोबर 1.73 तर वर्गमुळात 75 बरोबर किती। तर पहा मित्रांनो, यासारखे प्रश्न 100% परीक्षेमध्ये विचारले जाणार। तुम्ही पुन्हा म्हणसाल वर्गमुळात 2 विचारत आहेत, सध्या वर्गमुळात 3 सुद्धा विचारायला काही अडचण नाही त्यांना। तर हे सोडवत असताना पण एवढंच लक्षात ठेवा की वर्गमुळात 3 दिले म्हणून हे 75 जे आहे ना, याला आपण असं लिहायचं वर्गमुळात 3 गुणिले 75, 25, 25 त्रिक 75 येतं। आता पुन्हा आपण असं लिहायचं वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 25, वर्गमुळात 3 म्हणजेच 1.73 गुणिले वर्गमुळात 25 म्हणजे 5, 25चा वर्गमूळ 5 आला। ह्यांचा गुणाकार करा, 3 5 15 5 हातच्याली 1, 5 7 35 1 36 6 हातच्याली 3, 5 1 5 3 8, तर याचं उत्तर येईल 8.65। या पद्धतीने हा प्रश्न सोडवून घ्या। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न। पुढचा प्रश्न आहे 5चा घातांक 3 कंसाचा घातांक वजा 4 चे मूल्य किती। तर हा प्रश्न सोडवत असताना लक्षात ठेवा हे वजा 4 जे आहे तर हे छेदामध्ये आपल्याला लिहायचं आहे, किंवा या दोन्हीचा जर गुणाकार केला 5 गुणिले -4, तर या ठिकाणी आपण असं लिहू शकतो 5 कंसाचा घातांक वजा 12। तर पर्यायामध्ये हे पण उत्तर असू शकतं। हे नसेल तर 1/5चा घातांक 12 हे पण उत्तर असू शकतं। तर या पद्धतीने हा प्रश्न सोडवून घ्या। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न। पुढचा प्रश्न आहे 3x अधिक 4/y एका कंसामध्ये दुसऱ्या कंसामध्ये 3x वजा 4/y बरोबर किती। तर हे प्रश्न सोडवत असताना तुम्हाला हे सूत्र लक्षात आलं असेल, a अधिक b, a वजा b, हे जर असेल तर याच्याबद्दल आपण असं लिहितो a चा वर्ग वजा b चा वर्ग। तर याच्यासारखं तुम्हाला इथे दिसत आहे, तर या ठिकाणी होईल मग पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे 3x कंसाचा वर्ग वजा 4/y कंसाचा वर्ग, हे जर आपण केलं तर या ठिकाणी येईल 9x चा वर्ग वजा 16y चा वर्ग। तर या ठिकाणी यांचा गुणाकार या पद्धतीने येईल। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न। पुढचा प्रश्न आहे एक गुणोत्तर श्रेणीचे पहिले पद, या ठिकाणी गुणोत्तर श्रेणी म्हटले, लक्षात ठेवा अंकगणितीय श्रेणी म्हटलेलं नाही, अंकगणिती नाही, तर या ठिकाणी गुणोत्तर श्रेणी आहे। त्याच्यामध्ये पहिले पद आणि सामान्य गुणोत्तर,
3 आणि 4 आहे तर चौथे पद किती? तर पहिले पद 3 आहे, त्याच्या पुढचं पद पाहिजे असेल तर गुणोत्तर ह्याला 4 न गुणा, त्यानंतर दुसरं पद तुम्हाला 12 मिळेल. या 12ला पुन्हा 4 न गुणा. पहा पहिलं पद 3, दुसरं 12, आता 12ला 4 न गुणा, 12 चोक 48, हे असेल तिसरं पद. आणि ह्या 48ला जर आपण आता 4 न गुणलं पुन्हा, तर या ठिकाणी जर गुणाकार केला 4 8 32ला 2, हा चली 3, 4 चौक 16 आणि 3 192, म्हणजे चौथं पद असेल 192. हे लक्षात ठेवा. हे पहिलं पद, हे दुसरे आणि हे तिसरे, तर हे राहणार चौथे पद. पहा या ठिकाणी या श्रेणीचा तुम्हाला मिनिंग सांगतो थोडक्यात. पहिलं पद 3 आहे आणि सामान्य गुणोत्तर म्हणजे हे जर गुणोत्तर केलं तर हे किती येतं? तर हे आहे 4. तर 4 न गुणायचं त्याला, एवढं लक्षात ठेवा. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. वजा 4x वर्ग y वर्ग वजा 5y घन x वर्ग वजा 3xy वर्ग या समीकरणाला 2y ने भागले असता y वर्गचा सहगुणक किती? तर आता हे प्रत्येक वेळेस भागाकार करत बसण्यापेक्षा तुम्ही एक लक्षात ठेवा. वजा 4x वर्ग y वर्ग वजा 5y घन x घन वजा 3xy वर्ग, याला आपल्याला भागायचं आहे 2y न, आणि पाहिजे आपल्याला y वर्गचा गुणोत्तर, म्हणजे या ठिकाणी y वर्गचा सहगुणक पाहिजे. तर y छेदामध्ये आहे y, म्हणजे y घन कुठे आहे फक्त एवढं शोधा, बाकी सगळं बघायची गरज नाही. तर या ठिकाणी y घन इथे दिसतोय तुम्हाला, तर एवढंच पद घ्या. 5y घन x घन छेदामध्ये 2y, तर याला भागल्यानंतर तुम्हाला मिळेल वजा 5/2 y वर्ग x घन, आणि याचा सहगुणक असेल वजा 5/2, म्हणून उत्तर असेल वजा 5/2 हा सहगुणक. तर हे सर्व प्रश्न तोंडी तुम्ही करू शकतात. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे, घनाचे घनफळ 125 चौसेमी असेल तर घनाचे पृष्ठफळ किती? हा प्रश्न पाठीमागच्या व्हिडिओमध्ये माझ्याकडून चुकून गुणाकार राहिला होता. तर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहूया. घनाचे घनफळ बरोबर बाजू घन हे सूत्र आहे. तर हे आहे 125 बरोबर बाजू घन. दोन्ही बाजूचं घनमूळ काढून घ्या, म्हणून तुम्हाला बाजू मिळेल 5 सेमी. आता घनाचं पृष्ठफळ सहा गुणिले बाजूचा वर्ग 6 गुणिले 5चा वर्ग 6 गुणिले 25 आणि उत्तर येईल 150 सेंटीमीटर वर्ग. तर या पद्धतीने तुम्ही प्रश्नफळ आपण काढू शकतो. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे 3/4 कंसाचा घातांक वजा 3 गुणिले 3/4 कंसाचा घातांक वजा 4 बरोबर 3/4 कंसाचा घातांक पी. तर पी ची किंमत किती? तर या ठिकाणी पाया समान दिसतोय तुम्हाला, म्हणून घातांकाची बेरीज करा, म्हणजेच 3/4 कंसाचा घातांक ह्या दोन्हीची बेरीज करा. वजा 3 आणि वजा 4 वजा 7 बरोबर 3/4 कंसाचा घातांक पी. या ठिकाणी पुन्हा पायासारखा, म्हणून वजा 7 बरोबर पी. या ठिकाणी किंमत आली पी ची वजा 7. या ठिकाणी वजा दिलेला आहे म्हणून हे पण वजा चिन्ह येईल, आणि म्हणून पी बरोबर उत्तर असेल आपलं 7. तर या पद्धतीने हे प्रश्न आपण सोडवू शकतो. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे 5,000 रुपये मुद्दलाचे 10% दराने 3 वर्षातील चक्रवाढ व्याज व सरळ व्याजातील फरक किती? तर हा प्रश्न सोप्या पद्धतीने जर सोडवायचा असेल तर हे 5,000 रुपये मुद्दल, सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज. तर पहा, पहिलं वर्षाचा जर विचार केला तर 5,000ला 10%नी 500 रुपये सरळ व्याज बसेल आणि 500 रुपये चक्रवाढ व्याज बसेल. आता दुसऱ्या इयरचा जर विचार केला तर दुसऱ्या वर्षी सरळ व्याज पुन्हा 500च बसेल, आणि या ठिकाणी 5,000ला 500 आणि ह्या 500ला पुन्हा 50 रुपये, म्हणजे या ठिकाणी सरळ व्याज बसेल 550 रुपये. त्यानंतर तिसऱ्या वर्षीचा जर विचार केला
तर पहा सरळ व्याज 500च बसेल, म्हणजे हे टोटल 3 वर्षाचं 1,500 सरळ व्याज होईल. आणि या ठिकाणी हे 500 आणि हे 550 ह्या दोन्हीला सरळ व्याज बसेल. लक्षात ठेवा 500 आणि 550 म्हणजे सुरुवातीचं 500चं तर बसणारच आहे आणि पुन्हा जे सरळ व्याज बसणार आहे ते हे 500 आणि हे 500 ह्याचं 100 रुपये आणि हे 50चं 5 रुपये, म्हणजे या ठिकाणी टोटल बसेल 605 रुपये आणि ह्या सगळ्यांची बेरीज येईल 1655. म्हणजेच या ठिकाणी जर फरक काढायचा असेल तर 1655 वजा 1500 155 रुपये फरक असेल. सरळ व्याजामध्ये 3 वर्षाचं सरळ व्याज 1,500 रुपये असेल, चक्रवाढ व्याज असेल 1655, त्याच्यातला फरक येईल 155. हा फरक नेमका कसा काढला, या ठिकाणी चक्रवाढ व्याज कसं आलं तोंडी, यासाठी चॅनलवरील व्हिडिओ पहा. सरळ व्याज व चक्रवाढ व्याजचा व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल, तर त्यामध्ये सर्व तुम्हाला घटक कव्हर होतील. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. 1382 मधून कोणती संख्या वजा केल्यास वर्ग संख्या मिळेल. तर या ठिकाणी 1382 मधून जर तुम्ही 13 वजा केला तर तुम्हाला मिळेल 1369 आणि हा 1369 37चा वर्ग आहे. तर यासाठी तुम्हाला वर्ग माहित असणं गरजेचं आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे 48 64 32 चे संक्षिप्त रूप करा. तर हे 48 64 आणि 32 याला कोणत्या संख्येने भाग जातो मोठ्यात मोठ्या, तर 16 ने भाग जाऊ शकतो सगळ्यालाच. तर सगळ्याला 16 ने भागा, मग 16 1 16 16 3 48 16 1 16 16 चौक 64 16 1 16 16 2 32 म्हणजे शिल्लक राहील 3 आस हे 4 आस 2 हे आपलं उत्तर असेल. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे x y बरोबर 2 आस 5 y z 3 आस 5. तर x z किती, तर पहा x y आणि हे y z हे जसं लिहिलं तसं आपण यांचं गुणोत्तर लिहूया 2 आस 5 3 आस 5. त्यानंतर पहा या दोन्हीचा गुणाकार करा, या दोन्हीचा गुणाकार करा आणि या दोन्हीचा गुणाकार करा, म्हणजे तुम्हाला मिळेल 2 त्रिक 6 3 5 15 आणि 5 5 25. तर हे असेल x, हे असेल y आणि हे असेल z. तर आपल्याला विचारले x आणि z चं गुणोत्तर, म्हणजे x z बरोबर 6 25. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे या ठिकाणी एक संख्या मालिका दिलेली आहे, आपल्याला सांगितले पुढील संख्या शोधा 1 8 27 64. तर तुम्हाला निरीक्षण केल्यानंतर लक्षात आलं असेल या आहेत घन संख्या, म्हणजे या ठिकाणी उत्तर असेल 1 8 27 64 आणि पुढे 125. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. एक रक्कम 3 वर्षात दुप्पट होते तर 8 पट होण्यासाठी किती वर्ष लागतील. हा प्रश्न मागच्या व्हिडिओमध्ये मी डायरेक्ट 3 वर्षामध्ये तिप्पट असा केला होता, तर या ठिकाणी दुरुस्तीसह तुमच्या समोर येत आहे. तर पहा सुरुवातीला आपल्याला 3 वर्षामध्ये दुप्पट सांगितले, मग आपण दर काढूया. दर बरोबर पट वजा 1 गुणिले 100 छेदामध्ये वर्ष. तर या ठिकाणी पट आहे दुप्पट वजा 1 गुणिले 100 आणि छेदामध्ये वर्ष दिलेले आहेत 3. तर या ठिकाणी उत्तर येईल हे 1/100 छेदामध्ये 3. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी दर जो मिळालेला आहे दर बरोबर 100/3 आहे. आता आपल्याला विचारले 8 पट होण्यासाठी, 8 पट होण्यासाठी किती वर्ष लागतील. तर वर्ष बरोबर हे 8 पट वजा 1 गुणिले 100 आणि छेदामध्ये आहे दर. तर हे वरचं आलं 8 गुणिले 100 आणि छेदामध्ये दर जो आहे तो 100 छेद, या ठिकाणी 8 मधून 1 गेलं, या ठिकाणी येईल 7 3 येणार आहे. 100 100 कटला आणि हा छेदाचा छेद 3 आहे म्हणून तो 7 गुणिले 3 बरोबर 21 वर्ष उत्तर बरोबर असेल. तर या ठिकाणी लक्षात ठेवा, त्या ठिकाणी जर समजा तिप्पट शब्द होता तर तिथं 10.5 वर्ष बरोबरच होतं. या ठिकाणी दुप्पट शब्द घेऊन केलंय तर 21 उत्तर येईल. आपल्याला मेथड माहित होणं गरजेचं आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. पुढे संख्या मालिका दिलेली आहे 1 2 3 5 8. तर या ठिकाणी नेमकं काय केलेलं आहे, तर या दोन्हीची बेरीज इथं आलेली आहे 3,
म्हणजेच 1 अधिक 2 बरोबर 3 आलं. त्यानंतर हे 2 आणि 3 म्हणजे 2 अधिक 3 बरोबर 5 ते इथं आलेलं आहे. पुन्हा 3 आणि 5 8 आलेला आहे. आता याच्या पुढे येणार आहे 5 अधिक 8 बरोबर 13. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. या ठिकाणी पुढची संख्या मालिका आहे 1 2 4 7 11. पुढे किती? तर या ठिकाणी +1 केले, या ठिकाणी +2 +3 +4 म्हणजे या ठिकाणी +5 म्हणजेच 11 + 5 बरोबर 16. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. 1800 900 1323 आणि 225 यांचा मसावी काढा या प्रकारचा प्रश्न होता. आणि पर्यायामध्ये पर्याय होते 2 3 5 आणि 4. तर पहा, हे पर्याय शोधत असताना एक लक्षात ठेवायचं की या पर्यायामधल्या कोणत्या संख्येने या सर्व संख्येला भाग जातो. सर्व संख्यांना भाग जातो. तर निरीक्षण केला तर तुम्हाला एक लक्षात येईल की या सर्व संख्येला फक्त 3 ने भाग जातो. आणि हाही भाग समजा 2 संख्या जर मिळाल्या तुम्हाला अशा, तर त्याच्यातली मोठी संख्या घ्यायची. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांकामध्ये एकच संख्या आहे 3, म्हणून या संख्येचा मसावे आहे 3. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे 180 ऑफ 40% प्लस 25% ऑफ 32. तर हे सोडवत असताना हे 180 छेदामध्ये 100 गुणिले 40 अधिक 25/100 गुणिले 32. तर पहा 0 0 कटली 0 0 कटली, या ठिकाणी 18 गुणिले 4 बरोबर 72 अधिक या ठिकाणी पाहूया 25 1 25 25 चौक 100 4 1 4 4 8 32 म्हणजे हे 8. तर हे 72 आणि 8 80 होईल. तर या ठिकाणी उत्तर असेल 80. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. एक काम ए हा 10 दिवसामध्ये पूर्ण करतो, तर बी हा 20 दिवसामध्ये पूर्ण करतो. दोघे मिळून केल्यास किती दिवसामध्ये पूर्ण होईल? तर एचं काम आहे 10 दिवसामध्ये पूर्ण, बी करतो 20 दिवसामध्ये पूर्ण. तर या ठिकाणी याचं सूत्र असं आहे, दोघे एकत्र केल्यास, एकत्र काम केल्यास लागणारे दिवस बरोबर XY छेदामध्ये X अधिक Y. तर हे XY छेदामध्ये X अधिक Y म्हणजे काय? तर हे दिवस जे आहेत त्याला X आणि Y म्हणा, म्हणजे 10 गुणिले 20 छेदामध्ये 10 अधिक 20 म्हणजेच हे 200 भागिले 30. 0 0 कटले, या ठिकाणी 20 ला जर 3 ने भागला आपण तर 6.2/3 दिवस आपल्याला उत्तर मिळेल. तर या पद्धतीने हा प्रश्न सोडवून घ्या. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे 3x अधिक 1 छेद 5x अधिक 2 बरोबर 10/15. तर हा प्रश्न गडबडीमध्ये मला 17 ने गुणायचं त्या ठिकाणी राहिलं होतं, तर आपण या ठिकाणी दुरुस्त करून घेतलेला आहे. 17 ने गुणूया. त्या ठिकाणी 17 त्रिक 51x अधिक 17 बरोबर 10 ने गुणूया इकडं 50x अधिक 20. तर पहा हे 51x वजा 50x बरोबर हे 17 इकडे आल्यानंतर वजा होईल, म्हणजे 20 वजा 17 आणि म्हणून 51x मधून 50x गेले x आणि 20 मधून 17 गेले 3, म्हणून याचं उत्तर असेल x बरोबर 3. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे 100x वर्ग अधिक 25y वर्ग ही राशी पूर्ण होण्यासाठी कोणते पद मिळवावं लागेल? तर दिलेलं पद आहे 100x वर्ग अधिक 25y वर्ग. तर लक्षात ठेवा हे संपूर्ण पद वर्ग पद आहे आणि हे पण वर्ग पद आहे. तर या ठिकाणी हे पहिलं पद आहे आणि हे शेवटचं पद आहे. तर याच्या मधलं पद आपल्याला शोधायचं आहे, मधलं पद. आणि त्यासाठी सूत्र आहे 2 वर्गमुळामध्ये पहिले पद गुणिले शेवटचे पद. म्हणजेच आपण असं लिहू शकतो 2 वर्गमुळामध्ये पहिलं पद कोणतं आहे? हे 100x वर्ग गुणिले शेवटचं पद आहे 25y वर्ग. यांचं वर्गमूळ काढा, म्हणजे 2 गुणिले हे येईल 10x आणि याचं वर्गमूळ निघेल 5y आणि या सगळ्यांचा जर गुणाकार केला 10 दुनी 20 आणि हे 5y म्हणजे 100xy. तर हे असेल मधले पद
तर या ठिकाणी आपण असं लिहू शकतो 100x वर्ग अधिक 100xy अधिक 25y वर्ग. तर हा झाला पूर्ण वर्ग. आणखी एक हे मायनस पण असू शकते एवढं लक्षात ठेवा. म्हणजे असं की 100x वर्ग मायनस 100xy प्लस 25y वर्ग. हे दोन्हीही उत्तर बरोबर असू शकतात. म्हणजे कोणते पद मिळवावं म्हटल्यानंतर प्लस 100xy किंवा मायनस 100xy हे दोन्हीही उत्तर बरोबर असतील. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. वजा 21/84 चे अपूर्णांकाचे रूपांतर अंश 3 होईल असं करा. म्हणजे याचा अंश आहे 21/84 मध्ये, हा आहे अंश आणि हा आहे छेद. तर हा अंश आपल्याला 3 करायचा आहे. मग हे वजा 21/84 अंशाला 7 न भागा, छेदाला पण 7 न भागा. या ठिकाणी 7 न भागल्यावर येईल वजा 3 छेद, या ठिकाणी जर 7 न भागलं तर या ठिकाणी येईल 12. म्हणून याचं उत्तर असेल वजा 3/12. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. 3/8 अधिक 9/4 वजा y बरोबर 0 तर y बरोबर किती. तर हे वजा y आपण समीकरण असं लिहूया. y 3/8 अधिक 9/4 हे वजा y इकडे घ्या म्हणजेच या ठिकाणी प्लस होईल म्हणजे हे होईल y. तर आता ह्या दोन्हीची बेरीज केली की आपल्याला y ची किंमत मिळून जाईल. या ठिकाणी पहा समान जर आपण छेद केला तर लगेच बेरीज करता येईल. म्हणजे हे 3/8 अधिक इकडे 2 न गुणा म्हणजे 18/8 होईल बरोबर y. हा छेद समान झाला, डायरेक्ट बेरीज करा. 3 आणि 18 3 अधिक 18/8 बरोबर y आणि म्हणून y बरोबर 21/8. तर ही किंमत आपण लगेच शोधू शकतो. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे वर्गमुळात 2 बरोबर 1.41 तर वर्गमुळात 200 बरोबर किती. तर या ठिकाणी पहा वर्गमुळात 2 बरोबर एवढं असेल तर तुम्हाला सांगितलेलं आहे वर्गमुळात 200ला 2 गुणिले 100 लिहा. म्हणजे हे वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 100 झालं. तर याचं वर्गमूळ 1.41 गुणिले याचं वर्गमूळ 10 आणि याचा गुणाकार येईल 14.1. तर हे उत्तर असेल. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. हा प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांना गोंधळात टाकणारा होता. 12 वजा 10 अधिक 15 वजा 14 अधिक 12 वजा 10 अधिक 15 वजा 14 या मालिकेमध्ये पहिल्या 29 पदाची किंमत किती. आता हा प्रश्न सोडवत असताना 12 वजा 10 अधिक 15 वजा 14 अधिक 12 वजा 10 अधिक 15 वजा 14 ही संख्या श्रेणीमध्ये म्हणजे सुरू आहे. तर अशी आपल्याला 29 पद आहेत. 1 2 3 4 5 6. तर या ठिकाणी पहा सारखेपणा कसा आहे. ही पूर्ण इथपर्यंत आणि याच्या पुढे लगेच तोच रिपीट होऊ लागलाय भाग. हे 4 पद जसे आलेले आहेत 12 वजा 10 15 14 तसंच पुन्हा 12 वजा 10 14 15. म्हणजे या 4-4चा टप्पा आपल्याला ओलांडावा लागणार आहे. आणि या ठिकाणी जर विचार केला आपण या 4 पदाचा काय उत्तर येऊ शकतं. तर या दोन्हीची जर 12 मधून 10 गेले हे राहिलं 2 अधिक 15 मधून 1 गेले हे राहिलं 3. म्हणजे या 4चं उत्तर एवढं येतं म्हणजे 3 येतं. या 4चं उत्तर हे पण 3च येणार. म्हणजे पहा हे 4 4 4 4 4 4 4 7 28 पर्यंत 28 पर्यंत प्रत्येक 4 टप्प्यामध्ये बेरीज असणार आहे 3 3 3. मग 4 7 28 म्हणून 7 गुणिले 3 ही बेरीज झाली 21. आता राहिलं 29वे पद. 29वे पद जर विचार केला तर ते असणार आहे हे 4 संपले हे 4 संपले हे 4 संपले असं संपलं तर 29वे पद पुन्हा 12 असणार आहे. तर हे 21 आणि हे 12 या दोन्हीची बेरीज करा तर तुम्हाला उत्तर मिळेल 33 आणि म्हणून या संख्या मालिकेचं उत्तर असेल 33. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे a अधिक 1/a बरोबर 12 असेल तर a वर्ग अधिक 1/a वर्ग बरोबर किती. बऱ्याच विद्यार्थ्यांना घाई सुटते. a अधिक 1/a बरोबर 12 असेल तर a वर्ग अधिक 1/a वर्ग बरोबर 144 लिहितात. कारण इथं वर्ग दिसतो याचा वर्ग इथं दिसतो आणि मग याचा वर्ग इथं करतात. तर हे पूर्ण चूक आहे हे लक्षात ठेवा. तर यासाठी जर तुम्हाला याचं उत्तर डायरेक्टच लिहायचं असेल तर ह्या 12चा वर्ग करा आणि वजा 2 करा
म्हणजेच उत्तर येईल 144 वजा 2 142. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. काटकोन त्रिकोणाचा कर्ण 17 सेमी व एक बाजू 15 सेमी असेल तर परिमिती किती? सर्वांना काटकोन त्रिकोण माहित आहे. कर्ण आहे 17, एक बाजू आहे 15, तर दुसरी बाजू किती? तुम्हाला पायथागोरसचा जर त्रिकोण माहित असेल, पायथागोरस त्रिकोण, तर ते आहे 8, 15 आणि 17. म्हणून याची परिमिती असेल 8 अधिक 15 अधिक 17. तर या सगळ्यांची जर बेरीज केली 7 आणि 8 15 0 म्हणजे या ठिकाणी तुम्हाला उत्तर येईल 40 सेमी. तर याची परिमिती असेल 40 सेंटीमीटर. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे आयताचे क्षेत्रफळ 180 सेंटीमीटर असून परिमिती 54 सेंटीमीटर असेल तर लांबी किती? आणि या ठिकाणी आपल्याला पर्यायावरून लांबी काढायची आहे. या डायरेक्ट सूत्राचा किंवा याचा उपयोग होणार नाही. तर सुरुवातीला आपण एक लक्षात घ्या, 180 क्षेत्रफळ आहे, याचा अर्थ या बाजू अशा असू शकतात 18 आणि 10. विचार करायचा आपल्याला. त्यानंतर 180 क्षेत्रफळ आहे म्हणजे याच्या बाजू 9 आणि 20 पण असू शकतात, कारण यांचा गुणाकार एवढा येतो. 180 क्षेत्रफळ आहे म्हणजेच याच्या बाजू ह्या पण असू शकतात 36 आणि 5, यांचा पण गुणाकार 180 येतो. 180 बाजू आहेत म्हणून याचा गुणाकार 12 आणि 15 या पण बाजू असू शकतात. तर लक्षात ठेवा, आपल्याला लांबी विचारल्या, पर्यायामध्ये लांबीचा जर पर्याय विचार केला तर या ठिकाणी 2 उत्तर येऊ शकतात, परंतु आपल्याला दुसरी एक कंडिशन सांगितली की 54 त्याची ही असली पाहिजे. आता या ठिकाणी पहा 2 उत्तर कसे येतात, तर 9 आणि 20 पर्यायामध्ये आहे आणि 10, 12 आणि 15 हे पण आहे. आता 54 परिमिती पाहिजे असेल तर या हे 20 आणि 9 जर घेतलं तर याची परिमिती येते हे 20 अधिक 9 गुणिले 2 बरोबर 58 परिमिती येते, 54 येत नाही. आता हे पाहूया आपण, 12 अधिक 15 गुणिले 2 या ठिकाणी 54 परिमिती येते, म्हणजेच आयताच्या बाजू आहेत 12 आणि 15 म्हणून लांबी असेल 15. तर हे आपल्याला तोंडी करावं लागेल, या ठिकाणी तुम्हाला पडताळा घेऊनच सोडवावं लागेल. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. चौरसाचे क्षेत्रफळ 25x वर्ग अधिक 200xy अधिक 400y वर्ग असेल तर बाजू किती असेल? तर लक्षात ठेवा, हे आहे क्षेत्रफळ 25x चा वर्ग अधिक 200xy अधिक 400y वर्ग. तर क्षेत्रफळ म्हणजेच बाजूचा वर्ग असतो, म्हणजे हा आहे बाजूचा वर्ग बरोबर 25x वर्ग अधिक 200xy अधिक 400y वर्ग. आपल्याला पाहिजे बाजूचा वर्ग बरोबर हे आलेला आहे, आपल्याला फक्त बाजू पाहिजे आणि बाजू बरोबर काढायचं असेल तर याचं वर्गमूळ लिहा 5x वर्ग. याचं चिन्ह काय आहे ते मध्ये टाकायचे, या ठिकाणी प्लस, आणि याचं वर्गमूळ लिहा 20y. हे वर्ग कट करायचे, सॉरी. तर याचं उत्तर असेल, बाजू असेल 5x अधिक 20y. पहिल्याचं वर्गमूळ 25चं 5, x वर्गचं x म्हणजे 5x. मधल्याचं चिन्ह मधल्याचं द्या. लक्षात ठेवा, इथं जर मायनस असेल तर तुम्ही इथं मायनसच लिहा, इथं प्लस आहे तर इथं प्लसच लिहा आणि शेवटच्याचं वर्गमूळ घ्या. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे आपल्याला 66, 22, 30 प्रश्नचिन्ह 52 आणि पाहूया नेमकं याचं स्पष्टीकरण. 16, 22, 30 प्रश्नचिन्ह 52 आणि 66. तर ह्या दोन्हीमध्ये फरक आहे 6चा, या दोन्हीत 8चा, या दोन्हीत असेल 10चा, पुन्हा या ठिकाणी होईल 12, या ठिकाणी होईल 14, म्हणजे हे 30 अधिक 10 असेल 40. म्हणून प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येईल 40. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे 2x वर्ग अधिक 3x कंस दुसऱ्या कंसामध्ये 4x घन वजा 3x चा कोटी किती? तर या ठिकाणी एक सांगतो, जर गुणाकारामध्ये 2 पद अशी गुणाकारामध्ये आली तर त्यांचा कोटी करत असताना याच्यातला सगळ्यात मोठा कोटी कोणता आहे 2 आणि याच्यातला सगळ्यात मोठा कोटी कोणता आहे 3, यांची बेरीज करा तर ती असेल 5 आणि म्हणून या बहुपदीचा कोटी असेल 5.
यानंतर पाहूया पुढील प्रश्न। पुढचा प्रश्न आहे 8x वर्ग y वर्ग वजा 9x वर्ग y अधिक 8x वर्ग y वर्गचा कोटी किती। तर कोटी म्हणजे काय लक्षात ठेवा, जे चल आहेत चलाचा मोठ्यात मोठा घातांक म्हणजेच कोटी। तर या ठिकाणी या चलाचा घातांक इथं किती आहे 2 आणि 3, हे 2 अधिक 3 किती होणार आहे 5। या ठिकाणी घातांक किती आहे 1 आणि इथं काय 1 आहे म्हणजे हे 2 अधिक 1 किती होईल 3। या ठिकाणी किती आहे 2 आणि 2 म्हणजे घातांकाची बेरीज होईल 4, म्हणजे सर्वात मोठी बेरीज कोणाची आली 5, म्हणून कोटी 5। म्हणजे तुम्हाला एवढंच करायचं आहे, हे जे सहगुणक आहेत म्हणजे चल दिलेले आहेत त्यांचे घातांक बघायचा आणि ह्यांच्या बेरजा करायच्या, आणि जर समजा एकच असेल तर त्याचाच मोठा कोणता आहे ते शोधायचं। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न। वजा 48 मिळवण्यासाठी तुम्हाला वजा 48 मिळवायचं आहे, तर वजा 25 मध्ये किती मिळवणार, तर वजा 25 प्लस m बरोबर वजा 48। तर हे 25 m इकडे घ्या प्लस होईल, मायनस 25 इकडे गेल्यानंतर प्लस होईल, म्हणजेच m बरोबर वजा 48 अधिक 25 म्हणजेच m बरोबर वजा 23। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न। पुढचा प्रश्न आहे 3.2/7 चा गुणाकार व्यस्त लिहा। तर या ठिकाणी 3.2/7 चा गुणाकार व्यस्त अगोदरला साध्या पूर्णांकामध्ये रूपांतर करून घेऊया। 7 त्रिक 21 आणि 2, हे 7 गुणिले 3 चा गुणाकार करा आणि हे प्लस 2 करा, छेदामध्ये 7 तसंच ठेवा। हे 7 त्रिक 21 अधिक 2/7 बरोबर 23/7। हा झाला साधा अपूर्णांक। आता हा साधा अपूर्णांक केल्यानंतर याचा गुणाकार व्यस्त करत असताना तर हे 23/7 चा गुणाकार व्यस्त म्हणजेच याला उलट लिहायचं, फक्त 7 वर घ्यायचं आणि 23 खाली घ्यायचं, झालं उत्तर। लक्षात ठेवा गुणाकार व्यस्त इतका सोपा असतो, जो अपूर्णांक दिलाय त्याला उलट लिहिणे म्हणजेच अंश छेदामध्ये आणि छेदांशामध्ये। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न। पुढचा प्रश्न आहे 32 चा घातांक 423 च्या एकक स्थानी कोणता अंक येईल। तर लक्षात ठेवा या ठिकाणी तर जो घातांक दिलेला आहे हा घात, या घाताला 4 ने भागा, कोणतंही गणित असेल तर 4 नेच भागा हे लक्षात ठेवा, म्हणजे 423 भागिले 4 करा, 4 1 4 4 1 4 4 0 0 4 5 20 आणि या ठिकाणी बाकी येईल 3। तर ही बाकी खूप महत्वाची आहे, तुमची जर बाकी 3 वेळ आली तर ह्या एकक स्थानच्या 2 चा 3 वेळेस गुणाकार करा, 2 गुणिले 2 गुणिले 2, बाकी 3 आहे म्हणून 3 वेळेस गुणाकार, तर हा गुणाकार येईल 8, म्हणून एकक स्थानी 8 अंक असेल। यानंतर पाहूया पुढील प्रश्न। पुढचा प्रश्न आहे हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, 16 आणि 4 चा भूमितीमध्ये किती। तर भूमितीमध्येचं सूत्र तुम्हाला सांगतो, भूमितीमध्ये जर काढायचं असेल भूमितीमध्ये तर ह्या दोन संख्यांचा गुणाकार वर्गमुळामध्ये लिहायचा, म्हणजे 16 गुणिले 4 वर्गमुळामध्ये, तर हे येईल वर्गमुळामध्ये 64 आणि याचं वर्गमूळ मिळेल 8, म्हणून या दोन संख्यांचा भूमितीमध्ये असेल 8, म्हणजेच दिलेल्या दोन संख्येच्या गुणाकाराचं वर्गमूळ काढणे म्हणजेच भूमितीमध्ये काढणे। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न। पहिल्या 12 समसंख्यांचा मध्य काढा। तर लक्षात ठेवा पहिल्या 12 समसंख्यांचा जर मध्य काढायचा असेल तर यासाठी अतिशय सोपी ट्रिक सांगणार आहे। पहिल्या 12 सम चा जो मध्य असतो तो 12 अधिक 1 असतो, म्हणजेच 13। तर हे समसंख्यासाठी सूत्र आहे, लक्षात ठेवा, आणि ह्या पहिल्याच असल्या पाहिजेत, हे पण महत्त्वाचं आहे। यानंतर पुढचा प्रश्न पाहूया। 2, 3.5, 5, 6.5, 8 या श्रेणीत 15वे पद कोणते। तर या ठिकाणी लक्षात घ्या पहिलं पद आहे 2, समान फरक आहे 1.5, n विचारले तुम्हाला, n दिलेला आहे 15 आणि tn काढायचं आहे, तर tn बरोबर a प्लस n वजा 1 कंसाच्या बाहेर d, म्हणजेच t15 बरोबर a आहे 2 अधिक n म्हणजे 15 वजा 1
कंसाच्या बाहेर डी म्हणजे 1.5. तर या ठिकाणी 2 अधिक हे 14 गुणिले 1.5 म्हणजे 2 अधिक 14 गुणिले 1.5 जर केलं तर हे होईल 21 आणि यांची बेरीज येईल 23. तर या ठिकाणी या श्रेणीतलं 15वं पद येणार आहे 23. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. मित्रांनो, तुम्हाला सरासरी काढण्यावर म्हणजे बऱ्याच 4-5 संख्या दिल्या जातील, जसं की 400, 800, 1250, 1600, 2000 यांची सरासरी काढा असा प्रश्न असणार. तर जेवढ्या संख्या आहेत तेवढ्यांची बेरीज करा आणि तेवढ्यांनी खाली त्याला भागून घ्या. तर यावर 1-2 प्रश्न परीक्षेमध्ये नक्की विचारले जातील. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. पहिल्या 25 नैसर्गिक संख्येचा मध्य काढा. तर या ठिकाणी पहिल्या 25 नैसर्गिक संख्येचा जर मध्य काढायचा असेल, नैसर्गिक संख्यांचा मध्य, तर मध्य म्हणजे सरासरी हे लक्षात ठेवा. तर त्यासाठी सूत्र असं आहे 25 अधिक 1/2 म्हणजे 26/2 बरोबर 13. तर पहिल्या 25 नैसर्गिक संख्येची सरासरी आहे 13 हे. आणि हे नैसर्गिक संख्येचं सूत्र जेवढ्या संख्या आहेत त्याच्यामध्ये 1 मिळवा आणि 2नी भागा. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे पहिल्या 9 विषम संख्येचा मध्य किती. तर 9 विषम संख्या जर असतील तर मध्य किंवा सरासरी ही 9च असते हे लक्षात ठेवा. आणखी एकदा सांगतो, पहिल्या 9 विषम संख्या असतील तर सरासरी ही 9च असते. इतके सोपे अगदी सेकंदामध्ये सुटणारे बरेच प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जात आहेत. तर या पद्धतीनं चॅनल सोबत राहा. अतिशय सहज आणि सोप्या पद्धतीनं तुम्हाला सर्व गणितं पाहायला मिळतील. त्याचबरोबर चॅनलवर 600 पेक्षा जास्त व्हिडिओ आहेत. सर्व व्हिडिओ पहा, नक्कीच तुमचं गणित परफेक्ट होईल. आणि सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.